नमस्कार मैत्रिणींनो, मी सीमा आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। तर आज आता आपण अगदी सोप्या पद्धतीने एकदम चविष्ट अशी चटपटीत हरभऱ्याची उसळ बनवणार आहोत। तर चला तर मग पाहूया। तर त्यासाठी इथे आपण 2 वाटी हरभरे आपण 5 ते 6 तासासाठी पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत। तर हे छान असे मस्त फुगलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आता आपण एका कुकरच्या डब्यामध्ये हे हरभरे काढून घेणार आहोत। 1 ते 2 पाण्याने हे छान हरभरे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर ह्या कुकरच्या डब्यामध्ये घालून लागेल असं यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे। हरभरे आपले भिजतील इतकेच यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये आपण चवीनुसार इथे मीठ घालून घेतलेलं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आपण इथे कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण हा डब्बा आहे तो यामध्ये ठेवून द्यायचा आहे आणि वरतून आपण यावरती दुसरेही एखादं भांडं लावू शकतो। तर इथे मी भात लावून घेतलेला आहे आणि वरती आपण याच्या 2 ते 3 छान शिट्ट्या करून घेणार आहोत। तर आपल्या याच्या छान 2 ते 3 शिट्ट्या झाल्यानंतर हे छान वाफवलं छान शिजले जातात। तर तुम्ही पाहू शकता आपल्या हे तयार झालेले आहेत। तर आपण काढून घेऊयात। तुम्ही पाहू शकता एकदम छान असे मऊसर आपले हे हरभरे आता शिजले गेलेले आहेत। तर आता आपण हे इथे याला फोडणी देऊन घेऊया। तर त्यासाठी इथे पॅनमध्ये आपण 1 ते 1.5 पळी तेल घालून घेतलेलं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर आपण यामध्ये मोहरी घालून घेणार आहोत। मोहरी छान तडतडू लागली की त्यामध्ये आता आपण यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहेत। अर्धा चमचा जिरे इथे घातलेला आहे आणि नंतर आपण यामध्ये कढीपत्त्याची 5 ते 6 पाने यामध्ये घालून घ्यायची आहेत। त्यानंतर आपण 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या छान ठेचून घ्यायच्या आणि नंतर यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि 2 मीडियम साईजचे कांदे छान बारीक कट करून घ्यायचा आणि तो यामध्ये घालून घ्यायचा आहे। तर हे छान मिक्स करून याचा गोल्डन छान कलर येईपर्यंत आपल्याला हा कांदा आता परतून घ्यायचा आहे। तर कांदा छान परतण्यासाठी आपला परतला गेलेला आहे। नंतर त्यामध्ये आपण अगदी पाव चमचा हळद आणि 1 चमचा लाल मिरची पावडर यामध्ये घालून घेणार आहोत। तर हे छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपली हे मसाला आता तयार झालेला आहे। तर यामध्ये आता आपल्या हा मसाला छान पूर्णपणे शिजल्यानंतर आपण हे जे हरभरे आहेत ते यामध्ये घालून घ्यायचं आहे। पूर्ण पाण्यासहित यामध्ये हे हरभरे यामध्ये घालून घ्यायचे। त्यामुळे काय होते की चव ही एकदम छान येते आणि खायला चविष्ट अशी ही उसळ लागते। तर आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि हाय फ्लेमवरती आपल्याला हे 4 ते 5 मिनिट यामधील पाणी पूर्णपणे कमी होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत। तर आता आपलं हे पाणी यामधलं पूर्णपणे कमी झालेलं आहे। वरतून आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि आपली ही चटपटीत अशी अगदी करायला सोपी आणि खायला एकदम चविष्ट अशी उसळ आपली तयार झालेली आहे। तर तुम्ही पाहू शकता एकदम छान मस्त अशी आपली ही उसळ आता तयार झालेली आहे। तर घरी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि आवडल्यास व्हिडिओला आपल्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।